राष्ट्रीय कबड्डी पंच परिषद रत्नागिरीचे सुपुत्र ॲडव्होकेट सागर शिवाजी कळंबटे हे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून म्हणजेच लक्ष्मीकांतवाडी मिरजोळी येथून रत्नागिरीचा हिरा आता कबड्डीचा राष्ट्रीय पंच म्हणून देशासाठी ही जबाबदारी निभावणार आहे। कालिका कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून कबड्डीला झालेली सुरुवात व त्यानंतर अनेक स्पर्धांचं कालिका कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आयोजन करत असताना प्रथम 2019 मध्ये जिल्हा पंच म्हणून परीक्षा दिली आणि जिल्हा पंच म्हणून अनेक स्पर्धा पार पाडतानाच आपला वेगळा ठसा या स्पर्धांमध्ये उमटवला। त्यानंतर मात्र मागे वळून न बघता 2022 मध्ये राज्य आणि यावर्षी 2026 मध्ये राष्ट्रीय पंच परिषद उत्तीर्ण होऊन रत्नागिरीच्या शिरपेचा आत्मानाचा तुरा रोवण्याचं काम या कोकणच्या हिराने केलंय। गेल्या 7 वर्षात अनेक तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करतानाच राज्य पंच म्हणून सांगली, सिंधुदुर्ग, सातारा या ठिकाणी चाचणी स्पर्धा व कबड्डी स्पर्धांमध्येही पंच म्हणून ॲडव्होकेट सागर यांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे। आता यापुढे देशासाठी पंच म्हणून जबाबदारी आहे आणि ती उत्तमरित्या पार पाडून कोकणचं नाव सर्व देशात करणार आहे आणि संधी मिळाली तर आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण होऊन संपूर्ण जगात कोकणचं नाव पोहोचवायचं आहे, अशी प्रतिक्रिया ॲडव्होकेट सागर यांनी दिली। राष्ट्रीय पंच परीक्षा पास झाल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर कबड्डी स्पर्धांमध्ये पंच म्हणून पाहण्याची संधी समस्त कोकणवासियांना सागरच्या रूपात यापुढे मिळणार आहे आणि याच उत्तुंग यशामुळे ॲडव्होकेट सागरचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। रत्नागिरी प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।